नमस्कार नाही डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तर आज आपण जुन्या जीन्सचा एक खूप सुंदर असा वापर पाहणार आहोत. तर हे पहा, माझ्याकडे ही जुनी जीन्स होती, ती अशी पांढरी पडलेली, खाली पायाला पण पांढरी पडलेली आणि वरती पण अशी थोडीशी पांढरी पडलेली होती. तर त्यासाठी आपल्याला एक जुना पेपर घ्यायचा आहे. अगदी एका जुन्या पेपरपासून कागद, कात्री आणि पेन एवढंच साहित्य घेऊन आपल्याला एक खूप सुंदर अशी नवीन वस्तू तयार करायची. तर हे पहा, मी असं घडी घातलेला आहे, एक जुना पेपर घेतलेला आहे आणि जिथे घडी आहे, हे पहा मी असं व्हिडिओ दाखवते, तिथे त्या घडीवर आपल्याला एक पेनाच्या सहाय्याने, स्केच पेनच्या मदतीने आपल्याला एक आकार कापून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्हाला जो पाहिजे तसा आकार आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि हा अर्धा कापायचा आहे. म्हणजे आपल्याला हे पहा, हे असं मी दाखवते तसा हा एका बाजूने आकार आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो उघडल्यानंतर तो पूर्ण आकार तयार होतो. हे पहा, मी आता कात्रीने कापते. तर असं व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढा बरोबर आकार कापून घ्या. तुम्हाला जो आवडेल तसा आकार तुम्ही कापून घ्यायचा आहे. मी इथे हार्ट शेप कापलेला आहे. तर हे पहा, हे असं आपण व्यवस्थित आकार कापून घेतला आहे. तर हे पहा, हा हार्ट शेप आपण कापून घेतला आहे. तो व्यवस्थित दोन्ही साईडनी आकार सेम येण्यासाठी आपण अशी घडी घालून त्याचा आकार कट केलेला आहे. तर हे पहा, मी असे 2 पेपरचे आकार कापून घेतलेले आहेत. तर मी इथे 2 वेगवेगळ्या साईज, एक छोटा आणि एक मोठा, असे 2 आकार कापून घेतलेले आहेत आणि आता हा मी मोठा जो आहे त्यातला तो वापरत आहे. तर हे पहा, ही जीन्स जी आहे, इथे पांढरी पडलेली जो भाग आहे तो सुद्धा आपण आता वापरणार आहोत. आणि ह्या ज्या जुन्या जीन्स आपल्याकडे खूप अशा पडून असतात, खूप भारी भारी जीन्स असतात, काही काही लवकरच पांढऱ्या पडतात, त्याचा काही उपयोगही होत नाही. तर आपण त्याचा खूप छान उपयोग करणार आहोत. तर हे पहा, आपण हे खिशाच्या खाली इथं खडूच्या सहाय्याने असा हा व्यवस्थित जीन्सवर खडूने आकार कापून घेतो आहे. तर असं व्यवस्थित जेवढा पाहिजे बरोबर तिथे मार्किंग करून घ्या व्यवस्थित आणि आपल्याला त्याच्यावरच कापायचं आहे. आणि अगदी घरच्या घरी आपण हे तयार करणार आहोत. आणि माझ्या मुलीने तर हे ज्या ह्या आकारापासून जे आपण वस्तू तयार केली ते पाहून तर ती खूपच खुश झाली. तर हे पहा, हे असं जीन्सचं कापायला आपल्याला थोडंसं जड जातं, म्हणून मग मी हे थोडंसं जो आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या थोडंसं बाहेरून घेतलेलं आहे. कारण मग आपल्याकडून जर थोडं कमी जास्त झालं, आडवा तिडवा शेप झाला, जर ते व्यवस्थित आकार नाही आला, तर म्हणून मग मी थोडंसं बाहेरूनच अगदी 1 इंच तरी बाहेरून ते कापून घेतलेलं आहे. तर आता आपण सुई दोरा घेणार आहोत. त्या निळ्या कलरला मी मॅचिंग असा निळ्या कलरचा दोरा घेतलेला आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही व्यवस्थित दोरा घ्या आणि आता आपण तो दुहेरी सुईमध्ये ओवून घेणार आहे. दुहेरी पाहिजे, कारण जीन्सचं कापड खूप जाड असतं, त्यामुळं दोरा घेताना सिंगल नका घेऊ, दुहेरी घ्या. तर हे पहा, मी असे 2 आकार कापून घेतलेले आहेत. तर मी आता त्यातला एक वापरणार आहे. तुम्हाला जर शेवट तुम्ही पाहतालच, तुम्हाला जसं पाहिजे तसा तुम्ही आकार ठेवू शकता. फूल कापू शकता, गोल कापू शकता, चौकोन कापू शकता. तर हे पहा, हे मी निळ्या दोऱ्याच्या सहाय्याने हे असं कापून घेतलेलं आहे. आणि खरंचच या काही काही जीन्स आहेत ना, अगदी घरामध्ये पडून असतात, आपण त्या भारी जीन्स आहेत आणि त्याचा काही वापर होत नाही, पांढऱ्या पडलेल्या असतात, मुली घालत नाहीत, आपण घालत नाहीत आणि मग त्याचा काहीतरी तर उपयोग करायचा आहे. आणि हा जो आकार आहे तोच आपण एका दुसऱ्या जीन्सला लावून त्याच्यापासून खूप छान नवीन जीन्स तयार करणार आहोत. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण मग माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला अशा नवीन नवीन ट्रिक्स नक्कीच पाहायला मिळतील. तर हे पहा, हे असं व्यवस्थित आपल्याला बारीक असं अगदी छोट्या छोट्या अंतरावर सुईने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. सुई दोऱ्याच्या मदतीने खूप छान शिवून घ्या तुम्ही, अगदी नाजूक शिवून घ्या, कारण ते आपल्याला फ्रंटला दिसणार आहे. आणि हे पहा, अगदी व्यवस्थित घडी घालून जिथे जिथे तुम्हाला वाटतंय तिथे व्यवस्थित दाबून फोल्ड करून घ्या. अगदी आकार आपला जिथे मार्किंग केलेलं आहे ना ते चुकून नका देऊ, तरच ते आपल्याला व्यवस्थित दिसेल. तर हे पहा, हे असं व्यवस्थित अगदी नाजूक आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आणि ते जे कापल्यानंतर ते जे दोरे निघतात, त्यामुळं आपल्याला आधीच हे व्यवस्थित मार्किंगच्या अगदी थोडंसं बाहेरून आपल्याला हे सगळं शिवून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याचे दोरे निघत नाहीत. त्यामुळं आपल्याला हे असं व्यवस्थित फोल्ड करत करत शिवून घ्यायचं आहे. आणि फोल्ड करताना जरी आपल्याला थोडंसं जास्त वाटलं तर आपण ते कट करू शकतो. तर हे पहा, हे असं मी जे थोडंसं जास्तीचं कापलेलं होतं ते सुद्धा आपण नंतर कट करू शकतो, परंतु आधी आपण जास्तीचं घेतलेलं चांगलं राहतं, कारण नंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण फोल्ड करत करत शिवत शिवत तो आकार व्यवस्थित असा शिवून तयार करायचा आहे आपल्याला. तर हे पहा, हे जे शिवल्यानंतर किंवा शिवताना आपल्याला जिथे जिथे फोल्ड केल्यानंतर असं वाटतं आहे की नाही हे जास्तीचं आहे, तर ते कट करत चालायचं आहे आणि असं खूप जाड होणार नाही खालून, असं आपल्याला व्यवस्थित
शिवून घ्यायचं. मी अगदी असं हे अगदी बारीक नाजूक असं सगळं शिवून घेतलेलं आहे. तर हे जिथे जिथे वाटते तिथे आपण हे असं कट करायचं आहे. आणि हे असं जुन्या जीन्सचा खूप सुंदर असा वापर होणार आहे. तुम्हालासुद्धा नवल वाटेल की अरे आपण याच्या आधी उगाचच जीन्स फेकून दिल्या, तर तुम्ही आता इथून पुढे जीन्स कधीच पांढऱ्या पडल्या म्हणून फेकून देणार नाहीत आणि त्याचा असा खूप सुंदर वापर करतात. तुम्हाला रिझल्ट तर नक्कीच शेवट दिसेल. तर हे हे असं हाताने शिवले असं अजिबात वाटत नाही. अगदी आपण आता तुम्हीच पाहिलं, मी हे सगळं हाताने शिवलेलं आहे आणि किती सुंदर असा आकार तयार झालेला आहे. तर हे हे जे जीन्सचा जो खिसा असतो, हे पॉकेट असतं, ते सुद्धा आपण तोच डायरेक्ट उसवून तो आकार वापरू शकतो किंवा काही चौकोन कापू शकतो, छोटे छोटे चौकोन, किंवा हा खिसा काढून त्याचाच फक्त गोल कट करून तो वापरू शकतो. किंवा हा जो खिसा आहे तर ते फक्त खाली कट करायचे, चौकोन तयार होईल. असे वेगवेगळे शेप्स करून आपण जीन्सला हे असे लावून घ्यायचे आहेत. तर हे मी हे असं सेफ्टी पिनच्या मदतीने आधी 2-3 ठिकाणी असं लावून घेतलेलं आहे. कारण आपल्याला आता तिथे सगळं हाताने शिवायचं आहे आणि हाताने शिवायचं आहे अगदी. कारण हाताने जरी शिवलं ना तरी अजिबात वाटत नाही. हे जीन्स मी स्वतः वापरली आहे, अगदी असं वाटतच नाही की हाताने शिवलेली आहे. कारण टेलरकडे जाऊन ते आपल्याला तेवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण ही घरच्या घरी खूप सुंदर अशी जीन्स तयार करणार आहोत. तर हे आणि हे नाहीतरी मशीनवर शिवणं फार जड जातं, ते हातावरच शिवावं लागणार आहे. आणि जिथे जिथे आपल्याला वाटेल तिथे तिथे असं पिन लावून तिथे व्यवस्थित तुम्ही बारीक असं शिवून घ्या. तर हे मी असं व्हिडिओ दाखवते ना तसं सगळं अगदी बारीक बारीक व्यवस्थित नाजूक असं शिवून घ्या. आणि ही खूप सुंदर अशी जीन्स तयार झालेली आहे. आता मी हे इथे एका बाजूने लावलेलं आहे आणि दुसऱ्या म्हणजे जीन्सच्या दुसऱ्या पायाला सुद्धा आपल्याला ते लावायचे. किंवा जर तुम्हाला वाटलं की नाही आता हे मला फक्त एकाच साईडने लावलं तरी खूप सुंदर दिसते तरी पण चालते. माझी मुलगी तर हे एकाच साईडला लावूनच खूप खुश झाली आणि तिने तर तशीच जीन्स वापरली आहे. आणि मग मी तो दुसरा जो शेप कापलेला आहे तो दुसऱ्या जीन्सला लावला. हे अगदी खूप सुंदर जीन्स तयार झालेली आहे, अगदी वेगळी. आणि ही जीन्ससुद्धा जी खालची जी आहे लाईट स्काय ब्ल्यू, तीसुद्धा थोडीशी खराब झालेली होती. परंतु आता हे त्याला नवीन अशी डिझाईन तयार केल्यामुळं तीसुद्धा जीन्स खूप सुंदर दिसते. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. बाय बाय.